श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे सुख समृद्धीसाठी गणेश जयंतीला करा हे उपाय. बघा, दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावानेही ही तिथी ओळखली जाते. त्यानुसार यंदा 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी होत आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करत व्रत केले जाते. कारण सर्वात प्रथम पूजले जाणारे देवता म्हणून गणपतीला मान आहे. या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनासह काही उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते. चला तर मग जाणून घेऊया गणेश जयंतीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे. यंदा माघ शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 5:44 सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारीला दुपारी 2:41 समाप्त होईल. गणेश जयंती 13 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. गणपतीला मोदक आणि लाडू प्रिय आहे. त्यामुळे गणेश जयंतीला पूजा करताना गणपतीला मोदक आणि लाडू सोबत द्रुवा अर्पण करा. या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील. यासह घरात सुख समृद्धी नांदेल. बघा, गणेश जयंतीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा धान्य दान करा. या उपायाने करिअरमध्ये प्रगती होते. गणेश जयंतीला तुम्हाला शक्य असल्यास हत्तीला हिरवा चारा खायला घाला. असे केल्याने गणपती प्रसन्न होतात, तुम्हाला कर्जापासून लवकर मुक्त करतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देतात. कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी तसेच गणपतीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी हिरव्या वस्तूचे दान करा. असे केल्याने बुध ग्रहाचे शुभ परिणाम प्राप्त होतात. तसेच तुमचे अडकलेले कामे सर्व पूर्ण होतात. जीवनात कायम श्री गणेशाचा आशीर्वाद लाभावा. तसेच प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरवी मूग डाळ, तांदूळ मिसळून दान करा. असे केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.